बाबासाहेबांनी आम्हाला मताचा अधिकार दिला आणि रस्त्यावर तुम्ही कितीही ओरडला तर तुमचा आवाज या क्रूर लोकांना जाणार नाही, त्यासाठी तुम्ही संसदेत गेले पाहिजेत, यासाठी बाबासाहेबांनी आम्हाला मताचा अधिकार दिला। म्हणून 16 वर्ष आपण नामांतराचा संघर्ष केला, पण तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं फक्त नाव लिहित होतं। 16 वर्ष संघर्ष करावा लागला, परंतु आम्हाला न्याय मिळाला नाही। नामांतर झालं नाही तर नामविस्तार झाला। म्हणतात ना की सत्तेपुढे शहाणपणी चालत नाही, सत्ता अतिशय महत्वाची आहे। तुम्हाला उत्तर प्रदेशचं उदाहरण देते की आम्ही चौकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं साधे एक मूर्ती बसवू शकत नाही, कोणत्या चौकाला नाव देऊ शकत नाही, पण सत्तेमध्ये इतकी ताकद असते की जेव्हा बहुजन समाज पार्टीचं सरकार आलं तिथे एका दिवसात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा जिल्हा तयार केला, महामायाच्या नावाचा जिल्हा तयार केला, सावित्रीबाई फुलेंच्या नावाचा जिल्हा तयार केला, छत्रपती शाहू महाराजांच्या नावाचा जिल्हा तयार केला, सर्व महापुरुषांच्या नावाचे जिल्हे तिथे तयार केले आणि असा इतिहास तिथे केला। आम्हाला अगदी 32 एकर जागेसाठी इतका मोठा संघर्ष करावा लागतो। तिथे 150, 700 एकर मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पार्क केले की कुणीही आलं तरी ते पार्क पुसू शकणार नाही, इतकी सत्तेमध्ये ताकद असते। आणि त्या सत्तेच्या जोरावर या बदमाश लोकांनी खऱ्या अर्थाने गौतमभूमी फाउंडेशनवर त्यांनी हा हल्ला भ्याड हल्ला केलेला आहे। तर या भ्याड हल्ल्याला आम्हाला असं उत्तर द्यायचं आहे की आम्ही जेव्हा हे संघटन आमचं 29 तारखेला हा मोर्चा निघेल, त्या मोर्चाचा प्रचंड असा आवाज असला पाहिजे की आमची ताई, माई, आई, आमचा दादा, भाऊ सगळे लोक रस्त्यावर उतरतील आणि त्यावेळेस त्यांना सांगतील की हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ही औलाद आहे, हे कोणाचाही अन्याय सहन करणार नाही। डॉक्टर